एक गडचिरोलीतून बातमी आहे। गडचिरोलीत एका तरुणाला नोकरीच्या आमिषानं तब्बल 2 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। तरुण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता। त्याचे वडील पोलीस विभागात नोकरीला होते। नक्षलवादी हल्ल्यात ते शहीद झाले। वडिलांप्रमाणे शासकीय नोकरी लागावी असं स्वप्न बघणाऱ्या तरुणाला अखेर ज्ञानेश्वर वारे यानं नोकरीचं आमिष दाखवलं। उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक पदाची नोकरी लावतो असं गंडवलं। त्यात त्यानं तरुणाकडून 2 कोटी रुपये लुटले। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करतायत। गडचिरोली येथील एक परिवार ज्याचे वडील पोलीस विभागात कार्यरत होते। 2013 मध्ये पोलीस चकमकीत ते मारले गेले। मुलाचे स्वप्न होते की त्याला पोलीस अधिकारी बनायचं आहे, त्याला प्रशासकीय अधिकारी बनायचं आहे। त्याकरिता तो पुण्यामध्ये राज्यसेवेचे क्लासेस करण्याकरिता गेला। त्या ठिकाणी त्याची ओळख ज्ञानेश्वर वारे या युवकासोबत झाली आणि त्या युवकाने वारंवार या युवकाला आमिष दाखवून तुला मी मोठ्या पदावर नोकरी लावून देतो, तुला मी उपविभागीय पोलीस अधिकारी बनवतो, तुला मी उपजिल्हाधिकारी बनवतो, या कारणाने वेळोवेळी त्याच्याकडून 2 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने घेतलेले आहे। आणि ज्या वेळेस त्या युवकाला लक्षात आलं की आता आपली फसगत झालेली आहे, त्या युवकाने गडचिरोली येथे येऊन गडचिरोली पोलिसांना तक्रार दिली व गडचिरोली पोलिसांनी आपले तपास चक्रे फिरवून त्या आरोपीला अटक केलेली आहे। सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला होता। सिनेस्टाईल पाठलाग करून त्या आरोपीला अटक करण्यात आली होती। एकंदरीत सांगायचं कारण म्हणजे हेच आहे की त्या मुलाचे वडील हे चकमकीत ठार मारले गेले होते। त्या मुलाला अशी सुद्धा अनुकंपातर्फे चांगली नोकरी लागली असती, परंतु तो सुद्धा त्या व्यक्तीच्या लालचाला बळी गेला आणि बळी देऊन त्याने 2 करोड रुपये आपले घालवलेले आहे। महत्वाचा विषय म्हणजे त्याने आपली मालमत्ता विकली, याकरिता त्याने आपलं घर विकलं, त्याकरिता त्यांनी आपले एफडीचे कार्ड सुद्धा तोडले। महत्वाचा विषय हे सर्व काही करत असताना त्यांनी एकदा सुद्धा प्रशासनासोबत बोललं सुद्धा नाही किंवा प्रशासनाला त्यांनी माहिती सुद्धा घेतली नाही। तर माहिती जर घेतली असती तर त्याचे पैसे वाचले असते, तो फसगत झाली नसती। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षावार, गडचिरोली।